नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन करिअरसाठी जे 10वीला पास झालेले आहेत आणि 12वीला पास झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचं करण सर अकॅडमी तर्फे खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी 10वी नंतर विद्यार्थ्यांनी करायचं काय हा एक मोठा प्रश्न किंवा ज्वलंत समस्या जी आपल्या सर्व पॅरेंट्सना भेडसावते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्या व्हिडिओमध्ये कोणाच्याही भावना दुखवणे हा माझा उद्देश नाहीये, परंतु त्याच्या पुढे परत एक विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठीच 10वी आणि 12वी नंतर करायचं काय. आता विद्यार्थ्यांनी बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला होता, सर नीट JEE CET त्याच्यावरती आपलं बोलणं झालं, पण त्याच्यानंतर सुद्धा माझं काही पॅरेंट्सला आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना सांगणं एवढंच असते की विद्यार्थी मित्रांनो, आपलं करिअर घडत असताना 10वी आणि 12वी नंतर जर आपण छोटे मोठे व्यवसाय केलेत, आता मी तुम्हाला इथं लिहूनच दिले त्या पद्धतीने पहा, 10वी आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांनी शॉर्ट पिरियड मध्ये लवकरात लवकर नोकरीला कसं लागायचं आणि आपण छोट्या मोठ्या बिझनेसमध्ये कशा पद्धतीने सक्सेस व्हायचं. त्यासाठी तुम्ही एखादे कोणते तरी डिप्लोमे किंवा साधे कोर्सेस वगैरे तुम्ही करण्यात यावे. जसे की तुम्ही त्याच्यामध्ये ITI करू शकता, जसे की तुम्ही पॉलिटेक्निक्स वगैरे करू शकतात, जसे की काही ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये काही स्पेशली इंजिनिअरिंगसाठी असतील, त्याच्यानंतर काही डिझायनिंग्स वगैरे असतील, काही फॅशन डिझायनिंग्स वगैरे असतील. अशी जे बेटा नवीन नवीन कोर्सेस आहेत ह्याच्यामधून जर तुम्ही डिप्लोमे केले तर लवकरात लवकर तुम्हाला कंपनी ऑपॉर्च्युनिटीज किंवा तुम्हाला बेसिक तुमचे बिझनेस करता येतात. त्यानंतर सेकंड वन आहे की छोटे छोटे व्यवसाय सुरू जरी केले तर त्याच्यामध्ये नो डाऊट्स. आता तुम्ही बघितलं असेल तर मार्केट्समध्ये ग्रॅज्युएट चहा मिळतो, मार्केट्समध्ये ग्रॅज्युएट वडापाव मिळतो. जे जे उच्च शिक्षित झालेले विद्यार्थी आहेत ते छोटे मोठे व्यवसाय करायला बिलकुल मागे हटत नाहीये. छोटे मोठे व्यवसाय सुरू केले आणि आज ते लाखो कोट्यवधीच्या घरामध्ये विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय करतात. बिलकुल लाजायचं काहीच नाहीये. आपला मेन उद्देश आहे 10वी आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांनी करायचं काय. स्पर्धा परीक्षेची तयारी करा, नो डाउट्स. दो स्टुडंट्स नाउ स्पेशली स्टडिंग इन देअर द 10th, 11th and 12th स्टँडर्ड, यू शुड मेक देअर द ओनली प्लॅन how it is success in our the future life in competitive exams. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, दररोज पेपर वाचन करावं लागेल, डेली नोट्स वगैरे तुम्हाला अपडेट्स द्यावं लागेल आणि न्यूज चॅनल्स तुम्हाला कंपल्सरी विद्यार्थी मित्रांनो पाहावं लागेल. मग त्याच्यामध्ये पॉलिटिक्स असेल, कल्चरल्स वगैरे असतील, देश विदेशातल्या बातम्या वगैरे असतील बेटा, आंतरराष्ट्रीय खबरा वगैरे असतील, त्याच्यानंतर होणारे पॉलिटिक्स मध्ये बदल वगैरे असतील. ऑल दीज थिंग्स वी शुड नोट इन देअर द रेग्युलर नोटबुक्स. ती तयारी करा. त्याच्यामधून सुद्धा खूप छान नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे भेटतात विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझे पॅरेंट्स हे छोटा मोठा बिझनेस करतात. नो डाऊट्स. अरे तो बिझनेस आहे. आपण आपल्याला कमी न समजता आपण आपल्या पॅरेंट्सला जर मदत केली बेटा तर आपल्या पॅरेंट्सला सुद्धा तो बिझनेस चांगला उद्विग्न करता येतो. ह्याच्यावरून मी मागे एकदा स्टोरी सांगितली होती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. एका कंपनीच्या बाहेर कंपनीमध्येच काम करणारा एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीनं छोटा स्टॉल टाकला, तिथे वडापाव आणि समोसेचा स्टॉल टाकला. मग त्याची एक स्टोरी जर तुम्ही इंस्टाग्रामवरती किंवा इतर जर ऐकली असेल तर तो मॅनेजर त्या वडापाव विक्रेत्याला काहीतरी थोडे 2-4 गोष्टी सांगतो. सांगितल्यानंतर मग त्यांचं संभाषण थोडं पुढे 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 चालते आणि शेवटी असं लक्षात येते की त्या वडापाववाल्याने एकच गोष्ट त्या मॅनेजरला सांगितलेली असते, जर मी आज वडापावचा व्यवसाय केला तर माझ्या विद्यार्थ्यांना मोठं शोरूम मी आज एका मेट्रो सिटीमध्ये टाकून दिले. आणि तुम्ही जर इंजिनिअरिंग तुम्ही जे मोठा जे काही व्यवसाय केला तुम्ही जे काही आज खूप मोठ्या पदावरती आहेत, तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर तुमच्या मुलाला तुमच्या पदावर थोडी कोणी बसवणार आहे. अशा पद्धतीची जेव्हा प्रतिक्रिया त्या छोट्या व्यावसायिकाकडून जो मोठा झाला होता ती पाहायला मिळाले तर त्या स्टोरीमधून सुद्धा बरंच काही आपल्याला शिकायला मिळतंय. म्हणून बऱ्याच वेळेला मी माझ्या पाल्यांना सुद्धा आणि माझ्या मुलांना सुद्धा हे सांगत असतो की पॅरेंटच्या बिझनेसमध्ये कृपया हेल्प करत जा. अँड देअर द स्पोर्ट्स करिअर. आता बरेच विद्यार्थी कोणी क्रिकेटमध्ये छान पद्धतीने परफॉर्मन्स करू शकतो, कोणी कॅरममध्ये छान परफॉर्मन्स करू शकतो. आपल्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा करिअर करणं खूप गरजेचं आहे. मग हे 10वी आणि 12वी नंतरचे जर फास्ट तुम्हाला जर ऑपॉर्च्युनिटी विद्यार्थी मित्रांनो जर भेटत असेल तर यासारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही 5-5, 10-10, 15-15 वर्ष वेस्ट का करतायत. ह्याच्यामधून लागणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण फक्त 3 ते 5% बाकीच्या 92 ते 95% विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सरळ प्लेन BSc करतात, मग MSc करतात, नेट सेटची तयारी करतात. अँड देअर एज इज अप्रॉक्सिमेटली 35 to 38 इयर्स. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, पहा. नीट JEE किंवा CET वगैरे जे विद्यार्थी देतात
8 ते 10 वर्ष मिनिमम तुमचे जातात बेटा. 12वीवर 2 ते 2.5 वर्ष तुम्हाला तेच तयारी. त्याच्यानंतर परत तुम्ही जर गव्हर्नमेंट एखाद्या कॉलेजला लागला तर 5-5.5 वर्षाचा तो कालावधी गेला. एंटरशिप तुमची परत 1 वर्षाची गेली आणि परत प्रॅक्टिस तुम्ही 2 ते 3 वर्ष करताल तर साधारणतः 35 वर्षापर्यंत तुम्हाला एखाद्या बिझनेसची तुम्हाला वाटच पाहावी लागणार आहे. मग यासाठी माझ्या पालकांना आणि माझ्या पाल्यांना एक छोटीशी माझ्याकडून कळकळीची विनंती आहे की आपण अशा छोट्या मोठ्या बिझनेसकडे जर वळालो तर लवकरात लवकर आपल्याला करिअरची ऑपॉर्च्युनिटी भेटते. किंवा मी बरेच विद्यार्थ्यांना असं पण सांगितलं होतं की स्वतःचे पण काही एक आर्ट्स जपा बेटा तुम्ही, जसे की डान्स असतील, सिंगिंग असतील, पेंटिंग्स वगैरे असतील, कुकिंग वगैरे असतील, न्यू ऑपॉर्च्युनिटीज वगैरे असतील. दोज दे आर युजफुल टू अवर द करिअर डेव्हलप. यू शुड चॉईस देम अँड टू कीप इट अप इन अवर लाईफ. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, असे छोटे छोटे जर तुम्ही छान करिअरसाठी जर मार्ग निवडत असाल तर निश्चित तुम्हाला भविष्यामध्ये यश मिळायला हरकत नाही. नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.